धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे झालेल्या विध्वंसाची। मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये कधीच नव्हता इतका पाऊस बरसलाय। जवळपास 400 घरांची पडझड झाली आहे, तर 170 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झालाय। हजारो शेतकरी यामध्ये बाधित झालेत। अनेकांची शेती अक्षरशः पाण्यासोबत वाहून गेली। शेतामध्ये मोठमोठे दगड आणि गोटे आणि वाळू आता पाहायला मिळत आहे। पेरलेलं पीक सुद्धा आता या शेतांमध्ये उरलं नाहीये। मात्रेवाडी गावातील शेतीची नेमकी काय परिस्थिती झाली आहे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावामध्ये मी उभा आहे। गावातल्या एका शेतामध्ये उभा आहे। आपल्याला समोर जो दगड पाहायला मिळत असेल तो दगड एका शेतामध्ये नदीमधून वाहून आलेला दगड आहे। हा एक दगड नाही तर माझ्या कॅमेरामन ओंकार वळवडेला मी सांगेल या शेताची परिस्थिती आता दाखवा, कारण ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला मराठवाड्याला पावसानं झोडपलेलं आहे, त्या झोडपलेल्या पावसानंतरची झालेली ही शेतातली अवस्था आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक जे आहे ते शेतकरी घेत होते, मात्र पलीकडे असणारी नदी, त्या नदीमुळं मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळते। नदीचा प्रवाह इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला होता, कधी नव्हतं इतकं पाणी या संपूर्ण गावामध्ये, या संपूर्ण नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतीला याचा फटका बसलेला आहे। आणि तेच पाणी अशा पद्धतीनं अनेक शेतांमध्ये घुसलं। काय परिस्थिती त्या दिवशी होती, काय झालं होतं? आज 8-10 दिवस झालं पाठीमागं एवढा पाऊस झाला की अचानक हे बघा सगळे गोटे इथं असे गोटे एवढे रानात आले। तर अशी परिस्थिती झाली म्हणूनच आमच्या गावचे लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केली। आज आमच्या बहिणीचं कुंकू पिसलंय। सरकारला निवेदन दिलं त्या दिवशी अजितदादा स्वतः भूम या ठिकाणी आलते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि एकनाथ शिंदे साहेब परांडा या ठिकाणी होते। दोन्ही पण ह्या तालुक्यात येत असताना तरी ह्या कुटुंबावर कोणी दखल घेतलेली नाही। सरपंच या नात्याने या गावाच्या साक्षीने सांगतो, जर ह्या कुटुंबाला न्याय जर नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। भयानक महापुराचं संकट आल्यामुळे आमचा एक बांधव या गावातील लक्ष्मण बाबा पवार त्यांनी आत्महत्याचं म्हणजे आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं। आज आमच्या तालुक्यामध्ये 2 उपमुख्यमंत्र्याचे दौरे असताना सध्या त्या शेतकऱ्याला भेट द्यायला येऊ शकले नाहीत ते। मग ह्याच्या व्यतिरिक्त काय, त्या शेतकऱ्याला जर शासनाने जर मदत केली असती तर त्याने आज आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं नसतं। हे काय कांदा हे लावलेलं आहे, तर किती लावलंय? आहे 1.5 एकर कांदा होता, 1.5-2 एकर पुराच वाहून गेला ह्या नदीचं पाणी झाले पाणी असंच झालं। हे काय इथे हे वाटणे तिकडं वाटणे, त्यामुळे सारच पलटी झाले। बारानं वहीत करायसारखी सुद्धा राहिलेली नाही सारी। साहेबीने हे उडदा तर गेलीच, उडदाची पिकं तर हीच झाली। पीक व्हायचं काय नाही, पावसाने असं केलं खायचंय काय? शासनाने नाही लक्ष देत, आम्ही तीच करणार आहे शेवट। या नदीच्या काठच्या टोटल म्हणजे हे मात्रेवाडीतले गावातले ना टोटल शेतीचे नुकसान झालेले आहे। मग शेवट शेतकरी काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाहीत। लोकांनी कांदा रोपं विकत घेऊन लावलेली समजी, टोटल बायांचा खर्च, टोटल आखे दगड रानात येऊन बसलेले। शेवट करणार काय नेमके शेतकरी? त्याला विलाजच नाही आता आत्महत्या करण्यापेक्षा। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, मात्रेवाडी, धाराशिव।